त्यांच्या लक्षात येईल, ज्याची नोंद घ्यावी लागेल की हे सर्व सण उत्सव आले तसे निघून गेले, परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा किंवा तथागत बुद्धांचा ज्यावेळी जयंतीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस अनेक धर्माचे अनेक विचारांचे लोक एकत्र ज्या व्यासपीठावर येतात, ते एकत्र व्यासपीठ येण्याचं एकच माध्यम जो असेल तो म्हणजे विश्वरत्न किंवा तथागत या सगळ्या महापुरुषांचा संयुक्त जयंतीचा महोत्सवाचा कार्यक्रम, की ज्या व्यासपीठावर, ज्या धम्मपीठावर, ज्या विचारपीठावर अनेक धर्माचे अनेक विचारांचे लोक एकत्र येतात, असा हा आपला धम्मपीठ आहे. आणि म्हणून या धम्मपीठासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या, कारण तुमच्यातील उत्साह, तुमच्यातील प्रेरणा हा जवळपास अर्धा ते पाऊण तास संयोजकांनी मला जी वेळेची मुभा दिलेली आहे याच्यावर तुमचा उत्साह टिकून राहणार आहे. आणि म्हणून संपूर्ण विश्वाला म्हणजे विश्वाचा कल्याणकारी असणारा तथागतांचा धम्म, प्रत्येक मानवाच्या हितासाठी असणारा तथागतांचा धम्म, प्रज्ञाशील करुणेचा असणारा तथागतांचा संघ, आणि म्हणून अखंड विश्वाला शील प्रज्ञा करुणेचा महामंत्र देणारे जगद्गुरु विश्ववंदनीय थोर शाक्यमुनी तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, महामानव, दिग्विजय नेते, एकमेव संविधान सम्राट, शोषितांचे, पीडितांचे, वंचितांचे, डॉक्टरांचे, वकिलांचे, स्त्रियांचे, या देशातील श्वास घेणाऱ्या प्रत्येकाचे श्रद्धास्थान असणारे सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जगाने ज्याचा हेवा करावा असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू, जाणता राजा, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक राजा शिवछत्रपती, जिच्या कुशीतून स्वराज्याचं सुंदर आणि देखणं शिल्प निर्माण झालं, त्या राष्ट्रराजमाता जिजाऊ, नाचू कीर्तनाचे रंगी ध्यानदीप लावू जगी, हा बहुआयाम ज्या संतांनी आम्हाला दिला ते संत नामदेव, कीर्ती धुंडा पाणी देव रोकडासी सज्जनी, या मूलमंत्रातून खऱ्या अर्थानं समाजाचं ज्यांनी प्रबोधन आणि परिवर्तन केलं ते संत तुकोबा राया, जातना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जत्रा में बिठाया फतरा तीरथ का बनाया पानी, वारे तेरी दुनिया दीवानी और पैसे की धूलदानी, हे सांगून खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेवर ज्यांनी प्रहार केला, ज्यांनी असुड ओढले ते सत्यश्रेष्ठ संत कबीर, शिक्षणाची ध्यानगंगा अविरतपणे आणि अव्याहतपणे सबंध भारतामध्ये ज्यांनी पेरली नव्हे ते रुजवली ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, मृत्यूच्या मैदानात ध्येयाच्या ताकदीनं, मृत्यूच्या मैदानात ध्येयाच्या ताकदीनं रणशिंग फुंकणारे मावळ्यांचे बछडे छात्रवीर संभाजीराजे, आणि या विषमतेच्या छाताड्यावर आपली समतेची वाघ नकी या ठिकाणी उगारून खऱ्या अर्थानं आरक्षणाची मुहूर्तमेढ ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पेरली त्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या विचारवंतांनी, ज्या ज्या साहित्यिकांनी आपल्या आचार विचार साहित्यातून या महाराष्ट्राला घडवलं नव्हे तर नटवलं, किंबहुना त्या सर्वच क्रांतिकारकांना, त्या सर्वच महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून खऱ्या अर्थानं मोजे वांगणी या ठिकाणी गेले अनेक वर्ष या ठिकाणी प्रबोधनाचं म्हणजे आचारांचं सिंचन आणि विचारांचं गुंफण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही मला बोलवताय, यासाठी तुमच्या ऋणात कायम मी राहीन. आणि म्हणून बौद्धजन पंचायत समिती वांगणी मुंबई, त्याचप्रमाणे स्थानिक वांगणी यांच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती आपण महोत्सव या ठिकाणी सुरू करतोय. वास्तविक आयोजकांनी माझ्यासमोर कोणता विषय दिला नाही, परंतु या ठिकाणी आल्यानंतर बॅनरवर जो संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि म्हणून महापुरुषांची विचारधारा, महापुरुषांचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय योगदान आहे, राष्ट्र निर्मितीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय आहे, आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांवर मी या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर मी करणार आहे. एक कवी म्हणतो, कोण ते हे आकाश तू नेले कोठे, कोण ते हे आकाश तू नेले कोठे, हे पिंजरे ते गेले कुठे, हे भीमराया घे तुला या पाखराची वंदना, भीमराया घे तुला या लेकराची वंदना. खरं तर लेकराची वंदना घेण्यासाठी आजचा हा प्रेरणेचा दिवस, आजचा हा खऱ्या अर्थानं ऊर्जेचा दिवस, कारण या प्रेरणेतूनच, या ऊर्जेतूनच उद्याची भावी पिढी या ठिकाणी घडणार आहे.
माझ्यासमोर खरं तर एका गोष्टीची आपल्याला नेहमीच वारंवार शोकांतिका करावीशी वाटते की ज्यांच्यासमोर आम्हाला विचार मांडायचे असतात ती तरुण सक्षम पिढी या ठिकाणी समोर येत नाही, दिसत नाही. ती आमची पिढी कुठेतरी व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, पबजी याच्यामध्ये गुंफलेली आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी हे विचारांचं प्रबोधन, ज्यांच्यासाठी विचारांचं वादळ तुमच्या आमच्यामध्ये निर्माण करायचं आहे, ती पिढी या ठिकाणी कुठेतरी दूर होते. आणि म्हणून ही पिढी आम्हाला या विचार प्रवाहामध्ये खरं तर आणणं गरजेचं आहे. बांधवांनो, या ठिकाणी महापुरुषांच्या जीवनावर बोलत असताना महापुरुषांचं जीवन काय आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या जीवनामध्ये काय आहे. म्हणजे असं म्हणतात की परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं हे आम्हाला माहीत नाही. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं की नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आमच्या जीवनाचं सोनं मात्र नक्कीच झालेलं आहे. आणि म्हणून आज आमच्या सगळ्या भगिनी शुभ्र वस्त्र परिधान करून आहेत, आमचे बांधव या ठिकाणी शुभ्र वस्त्र परिधान करून आहेत. माझ्या अंगावर कोट ही किमया जर कुणाची असेल तर एकमेव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. म्हणजे खऱ्या अर्थानं 14 ऑक्टोबर 1956ला जी काही धम्म क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली, मनुवादाच्या छातडावर या ठिकाणी पाय रोवून खऱ्या अर्थानं धम्मक्रांती केली. मग त्या धम्मक्रांतीचा हा विचार प्रवाह आहे. या धम्मक्रांतीतून आम्ही काय घेतलेलं आहे तर धम्मक्रांतीतून आम्हाला आमची कुडा मेढ्याची घरं गेली आणि आमची 4-4 मजली इमारत आली. आम्ही अणवाणी पायामध्ये फिरत होतो, आज आमच्या पायामध्ये शानदार गुड्डा आली. आम्हाला पाणी प्यायला आम्ही मोताज होतो, परंतु आज बिस्लरीचं पाणी आमच्या घरामध्ये आलं. ही किमया जर कोणाची असेल तरी सगळी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सर्व महापुरुषांची, की ज्यांच्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालेलं आहे. आणि म्हणून महापुरुषांवर बोलत असताना एक कवी म्हणतो, अरे मोजू तरी किती तुझ्या कर्तृत्वाची, अरे मोजू तरी किती उंची तुझ्या कर्तृत्वाची, तूच जगाला दाखविली व्याख्या माणसातल्या माणसाची. तू देव नव्हतास, देवाचा पुत्रही नव्हतास, तू तर मानवतेशी नातं सांगणारा एक प्रबुद्ध मानव होतास. अरे शरसंदनाने विवळ झालेल्या पाखराला ज्यावेळी आकाशामध्ये उडताना तू पाहिलंस, त्याच वेळेस माझ्या नैनांमध्ये करुणेचा तुडुंब भरलेला सागर मी पाहिलेला होता. अरे रोहिणी नदीच्या वादंगावरून तू सर्वस्वाचा गृहत्याग केलास, त्याच वेळेस तुझं माझं नातं घट्ट झालं. अरे तू चालला होता सम्यक तथागतांच्या सम्यक मार्गाकडे आणि त्या पिंपळ बोधी वृक्षाखाली तथागतांचा विचार घेऊन अत्तदीप भव बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. आणि तो तथागतांचा सिद्धांत 2500 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तथागत बुद्ध जन्मले. ज्या तथागतांच्या बुद्धांच्या मंगलमय वाणीने या ठिकाणी म्हणजे अंधाऱ्या काळोखामध्ये देखील या ठिकाणी प्रज्ञामय किरणांची पहाट आमच्या जीवनामध्ये झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातले सगळे धम्मग्रंथ चालले, परंतु माणसाच्या कल्याणासाठी कुठला जर धम्मग्रंथ असेल तर तो तथागतांचा धम्म. आणि 14 ऑक्टोबर 1956 साली तथागतांच्या झोळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला टाकलं. आणि खऱ्या अर्थानं तथागतांचा सिद्धांत काय आहे म्हणजे त्यावर बोलत असताना या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे बुद्ध धम्माकडे जात असताना खऱ्या अर्थानं आज विचारांचं वादळ या तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आज महापुरुषांची विचारधारा खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. बघा, 11 एप्रिलला आपण या ठिकाणी महापुरुषांची जयंती केली, म्हणजे महात्मा फुलेंची जयंती केली. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. म्हणजे साधर्म्य काय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानलं. म्हणजे गुरुला शिष्याने दिलेली ही आदरांजली की काय, निसर्गाने देखील काय किमया केल्या बघा. 11 एप्रिल गुरुची या ठिकाणी जयंती आणि त्याच्यानंतर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की 14 एप्रिल याच दिवशी ज्या अब्राहम लिंकनने अमेरिकेमध्ये उठाव केला, क्रांतीची नवचैतन्य निर्माण केलं, त्याचा मृत्यूचा दिवस. म्हणजे अब्राहम लिंकनने निग्रोंसाठी लढा उभा केला, मानव जातीसाठी लढा केला. त्या अब्राहम लिंकनचा मृत्यूची तारीख देखील 14 एप्रिल होती. म्हणजे अब्राहम लिंकन ज्याने लोकशाहीची व्याख्या मांडली की लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, ती लोकशाही आणि त्याचा तो पुरस्कर्ता. आणि ती तारीख 14 एप्रिल 11 एप्रिल हे निसर्गाचं साधर्म्य काय. परंतु हे करत असताना आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की हे सगळे करत असताना जयंत्या येतात, परंतु जयंत्या केवळ बौद्ध समाजानेच निर्माण करायच्या का, बौद्ध समाजाच केवळ जयंतीमध्ये नाचताना बागडताना आम्हाला दिसतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण पाहिली तर त्या जयंतीमध्ये केवळ मराठ्यांची पोरं हातामध्ये भगवा झेंडा घेऊन त्या ठिकाणी नाचतात. महात्मा फुलेंची जयंती ज्यावेळी येते त्यावेळी
फुल्यांचे जे काही त्यांचे जे काही आहेत माळी समाजाची लोक ते त्या ठिकाणी नसतात. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते त्यावेळी केवळ बौद्ध समाज त्या ठिकाणी त्यांचे विचार स्वीकारतो आणि हे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की आम्ही महापुरुषांना जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये विभागलो की काय? अरे ज्या महापुरुषांनी हे एका जातीचे होते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं. छत्रपती शिवाजी राजांनी संत तुकोबारायांना गुरु मानले. संत तुकोबारा यांना महात्मा फुलेंनी गुरु मानलं. ही गुरु शिष्याची परंपरा बघा. एकमेकांच्या सहवासात नव्हते, एकमेकांना पाहिलं देखील नव्हतं, तरी देखील या महापुरुषांचे विचार किती प्रगल्भ आहेत की ह्यांनी, परंतु या महापुरुषांना आम्ही जातीमध्ये, या महापुरुषांना आम्ही धर्मामध्ये वाटतोय की काय? ही शोकांतिक आहे. कारण आज आम्ही जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा एखाद्या मराठवाड्या वस्तीमध्ये दिसतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एखाद्या बौद्ध वस्तीमध्ये दिसतो, महात्मा फुलेंचा पुतळा एखाद्या माळीच्या वस्तीमध्ये आम्हाला दिसतो. म्हणजेच काय की महापुरुषांना आम्ही केवळ जातीमध्ये, धर्मामध्ये आणि पंथामध्ये या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे. अरे या महापुरुषांनी केवळ जाती पाहिलेल्या नाहीत, जातीयतेच्या भिंती तोडून या महापुरुषांनी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला समतेचा विचार दिला, असे हे महापुरुष. आणि म्हणून या महापुरुषांना एकत्रित मांडण्याचं काम विचारांच्या माध्यमातून होणं, आणि म्हणून हे जयंतीचं प्रयोजन बांधवानं असतो. आणि या महापुरुषांवर बोलत असताना सर्वप्रथम महात्मा फुले, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु आयुष्यामध्ये मानले, ज्याच्यामध्ये संत कबीर असतील, तथागत बुद्ध असतील आणि महात्मा फुले असतील. या ठिकाणी प्रत्येक महापुरुषावर या ठिकाणी बोलले पाहिजे, कारण संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आहे. महात्मा फुले, ज्या महात्मा फुलेंनी अखंड जन्मभर इथल्या शोषित, पीडित, वंचित, दुर्बल घटकासाठी शिक्षणाचं पवित्र असं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलं. आपल्याला माहिती आहे की पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये ज्यांचा घराचा नंबर 395 होता आणि त्या 395 कलमाच्या घराच्या नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं अभिवादन केलं आणि आपल्या घटनेमध्ये 395 कलम या ठिकाणी अधिष्ठान निर्माण करून दिलं. आणि म्हणून महात्मा फुले, ज्या महात्मा फुलेंचं कॉन्ट्रॅक्टर होते महात्मा फुले इतके प्रगल्भ विचारांचे होते की विचारसरणी बघा की पुण्यातील मंडळींनी जे काही दूषित पाणी होतं त्या सांडपाणीच्या दूषित पाणी होणार आहे त्याच्यावर काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी ऊसाच्या बागा निर्माण केल्या, स्वतःच्या 40 एकर जमीन निर्माण केली आणि त्या सांडपाण्यातील पुण्याचा जो काही पाणी यायचा त्या गटारांच्या पाण्यावर त्या ठिकाणी ऊसाची बागायतदार शेती निर्माण केली. एवढेच नाही तर कोल्हापूरपासून तुम्ही पुण्याला याल, जो काही कात्रज बोगदा लागतो तो बोगदा निर्माण करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. उजव्या हाताला लकवा मारला तरी देखील तृतीय रत्न नाटक त्यांनी लिहिलं. हे महात्मा फुले आम्हाला कधी कळणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु एवढ्यासाठी मानलं की ज्या महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजाचा शोध लावला, त्यांच्या समाधीचा शोध लावला. म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा जर कुणाकडून मिळाली असेल, छत्रपती शिवाजी राजांचा जाज्वल्य इतिहास, प्रेरणादायी इतिहास अंधारातून उजेड बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा फुलेंनी. इसवी सन 1869 मध्ये रायगडावर जातात आणि रायगडावर गेल्यानंतर महात्मा फुलेंचा थॉमस पेन महात्मा फुलेंनी वाचलेला असतो. थॉमस पेन वाचतात आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास उलगडतात, त्या ठिकाणी समाधी शोधून काढतात, फुले वाहतात आणि छत्रपती शिवाजी राजांवर पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा फुले हे किती मराठी लोकांना माहिती आहे हे खरं तर आम्हाला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आणि इतिहास विसरतोय की काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या मनुस्मृतीचं दहन रायगडावरच या ठिकाणी निर्माण केलं. 1927ला महाडचा क्रांतिमय संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा ज्यावेळी सत्याग्रह केला, बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह हा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांच्या जीवनातील पहिला सत्याग्रह होता. परंतु 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केलेली होती की मला मानवाच्या कल्याणासाठी काहीतरी करायचंय आणि त्याचं स्फुल्लिंग पेटवण्यासाठी महाडचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि महाडची भूमिका या ठिकाणी निवडली तर ज्या महाडच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आहे, त्या छत्रपती शिवाजी राजांना इथल्या मनुस्मृतीने खऱ्या अर्थानं राज्याभिषेकासाठी विरोध केला होता. आमच्या राजाचा राज्याभिषेक करत असताना
इथल्या तत्सम प्रस्थापित व्यवस्थेने राज्याभिषेकाला विरोध केला होता आणि काशीहून गागा भट्टाने उजव्या पायाचा अंगठा लावून राजांचा त्या ठिकाणी अभिषेक केला जातो, कुंकुम तिलक लावलं जातं. हे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेकावेळी झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडची भूमी या ठिकाणी निवडली. हा इतिहास आम्ही आमच्या मुलांना सांगणार की नाही, हा खरा तर प्रश्न आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर 1927च्या भाषणामध्ये म्हणतात की मी या महाडच्या ठिकाणी या ठिकाणी का आलेलो आहे. मला मनुस्मृतीचं दहन अनेक ठिकाणी करता आलं असतं. अनेक तपोभूमी होत्या, दीक्षाभूमी असेल, तपोभूमी असेल, क्रांतीभूमी असेल, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृतीचं दहन करता आलं असतं. परंतु छत्रपती शिवाजी राजांचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, माझ्या राजाचा बदला घेण्यासाठी, त्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी मी रायगडची भूमी निवडते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडची क्रांतीभूमी या ठिकाणी सत्याग्रहासाठी निवडलेली होती. मुळात प्रश्न आमच्या समोर असा येतो की 1927ला महाडचा 14 तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिऊन काय ते अमर होणार नव्हते, परंतु हा जो सत्याग्रह होता हा मानवाच्या कल्याणासाठी होता. समता अधिष्ठित मूल्यवर्धित समाज व्यवस्था घडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह या ठिकाणी केला होता. कारण हा भारत अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये त्या काळी या ठिकाणी विभागलेला होता. म्हणजे इतिहासाचे दाखले देत असताना इसवी सन 1888 ची गोष्ट आहे की 1888 मध्ये या भारतामध्ये इंग्रजांचं सरकार होतं आणि त्या इंग्रजांच्या सरकारने इथल्या त्यांच्याच एका अधिकाऱ्याला, ज्याचं नाव जॉन खिची, या जॉन खिचीला सांगितलं की ज्या भारतामध्ये भारताचा गौरव सगळीकडे होतो त्या भारताविषयी तुम्ही तुमचं मत सांगा. त्यावेळेस त्या खिचीने एकूण 7 भाषणं त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या पार्लमेंटमध्ये केलेली होती. आणि त्या 7 भाषणांचं जर आपण कन्क्ल्युएशन केलं, म्हणजे समारोपाला जे भाषण केलं, समारोप जो म्हणतो आपण पुस्तक लिहिल्यानंतर अखेरचा समारोप, तर त्या समारोपामध्ये तो खिचे असं म्हणतो की भारत हा असा काही नाही, भारत हा केवळ नावापुरता सीमित आहे, भारताकडून काही घेण्यासारखं असं काही नाही. त्याच्या पुढे जाऊन वेस्टर्न चर्चिल असं म्हणतात की वेस्टर्न चर्चिल देखील म्हणतात की भारत हा केवळ एक उपखंड आहे, म्हणजे जसं अक्षरवृत्त आहे, रेखावृत्त आहे, विषुववृत्त आहे, जे आम्ही कधी पाहिलंच नाही तशा पद्धतीने भारत आहे. परंतु अशा भारताचं अस्तित्व खऱ्या अर्थानं एका सुतामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्यघटना निर्माण करून दिली आणि समतेचं खऱ्या अर्थानं राज्यघटना या देशाला निर्माण करून दिली. म्हणजे बघा, भारताची राज्यघटना आणि मनुस्मृती यांचं जर साधर्म्य आपण पाहिलं, ज्या वेळेस जब्बार पटलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पिक्चर निर्माण केला आणि त्याचा फिल्म फेस्टिवल ब्राझील या देशामध्ये होतं आणि ब्राझीलच्या एका महिला पत्रकारांनी तो पिक्चर बाबासाहेब आंबेडकरांचा पाहिला. त्या प्रसंगी जब्बार पटेल भारतातून त्या ठिकाणी गेले होते. ती महिला त्या ठिकाणी तो पिक्चर पाहते आणि ती इतकी प्रभावित होते बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पिक्चरातून, त्या सिनेमातून. ती त्या ठिकाणी जब्बार पटेलांना येते आणि विचारते की जी तुम्ही व्यक्तिरेखा या पिक्चरमध्ये साकारलेली आहे ती किती प्रतिभावंत आहे, ती किती प्रगल्भ विचारांची आहे, ती किती विद्याविभूषित आहे आणि हे तुम्ही कसं काय निर्माण केलं, ही एवढी मोठी मूवी तुम्ही कशी काय निर्माण केली. त्यावेळेस जब्बार पटेल म्हणतात की हे कल्पनेवर आधारित नाही, हे माझ्या भारत देशामध्ये निर्माण झालेले एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी जाती प्रथे व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून खऱ्या अर्थानं मानवाला कल्याणाचा धम्म दिला. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कथा आहे. हे वाक्य ज्यावेळी ती महिला ऐकते ना, पुढचं वाक्य ऐका, त्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात, हृदयामध्ये कल्लोळ होतो भावनांचा आणि ती डॉक्टर जब्बार पटेल यांच्या पायावर डोकं ठेवते आणि ती म्हणते की ज्या भारत भूमीतून तुम्ही आलेला आहात तो भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे की ज्याच्या विचारातून तुमच्यासारखे कथा कादंबरीकार या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून मी तुमच्या पाया पडते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची तुलना जगाने या ठिकाणी केलेली आहे. बराक ओबामा जे काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं. की जगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी केलेली कुतूहल आहे बघा म्हणजे किती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्यावर बोलत असताना आज जर आपण पाहिलं की पवित्र असं, मी मागाशी पुन्हा येतो माझ्या मुद्द्यावर, मनुस्मृती म्हणजे पुढे जाऊन ती ब्राझीलची महिला इतकी प्रगल्भ होते विचाराने, ती म्हणते की एका हयातीमध्ये एक माणूस मनुस्मृती
जाळतो आणि दुसऱ्या हयातीमध्ये भारताची राज्यघटना निर्माण करतो, हे कसं शक्य होते? म्हणजे बघा, कित्येक हयात, कारण अनेक देश या ठिकाणी निर्माण झाले आणि त्या देशांचा पाडाव झाला, ते कधी उठलेच नाहीत. परंतु भारत हा एकमेव देश आहे की आजही तितका सक्षम, आजही तितका ताकदवान, आजही तितक्या दिमाखामध्ये उभा राहिला, हे केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानामुळे हा देश आज एका जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहेत, अनेक सण उत्सव या देशामध्ये होतात, तरी देखील या सगळ्यांना एका पंथामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारताच्या संविधानाने या ठिकाणी केलेलं आहे. कारण भारत 15 ऑगस्ट 1947 साली या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि त्याच दिवशी पाकिस्तान देखील स्वतंत्र झाला. परंतु पाकिस्तान या देशाचे तुकडे तुकडे झाले. आजही पाकिस्तान म्हणतो की आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा त्यांचं संविधान जर आमच्या देशामध्ये निर्माण झालं असतं तर या देशाचे तुकडे झाले नसते. जगाने यांची नोंद घेतली. नेल्सन मंडेला म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यावेळी पत्रकार नेल्सन मंडेला विचारतात की तुम्ही ही स्फूर्ती, ही प्रेरणा कशातून घेतलीत, तुम्ही जे काही सत्याग्रह केलेत निग्रोंसाठी, काळ्या वर्णांसाठी, लोकांसाठी, त्यावेळी ते म्हणतात की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान वाचलं, त्या संविधानातून मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. ज्यावेळी ब्राझीलच्या किंवा ऑस्ट्रेलियाच्या एक पत्रकार किंवा तिथली जी काही तत्सम संसदेमधील जी काही लोक येतात आणि भारतामध्ये येतात, त्यावेळी सर्वप्रथम ते या ठिकाणी म्हणतात की मला भारत देश पाहायचा आहे, भारताचं संविधान या ठिकाणी पाहायचं आहे, आणि ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या भूमीची माती माझ्या मस्तकी लावायची आहे. हे प्रत्येक देशातील व्यक्ती ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल बोलतो ना, त्यावेळी छाती आमची अभिमानाने या ठिकाणी भरून येते. असे बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. अनेक सामूहिक लढे बाबासाहेब आंबेडकरांनी करत असताना, मग महाडचा सत्याग्रह असू द्या, 1930चा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असू द्या, म्हणजे पाण्याचा सत्याग्रह केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आज ना उद्या रामाचे दार आमच्यासाठी उघडे होतील ही प्रगल्भ वाट पाहिली, परंतु रामाने काय आमच्यासाठी दरवाजे उघडलेच नाहीत. बाबासाहेब आंबेडकर अंबाजोगाईचा सत्याग्रह करतात, बाबासाहेब आंबेडकर मुखेडचा सत्याग्रह करतात, बाबासाहेब आंबेडकर पर्वतीचा सत्याग्रह करतात, आणि सगळ्या सत्याग्रहातून एक गोष्ट या ठिकाणी निर्माण येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवले या ठिकाणी जी काही घोषणा करतात की मी ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो त्या हिंदू धर्मात मी मरणार नाही. जवळजवळ 21 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांना प्रदीर्घ वाट पाहावी लागली की आज ना उद्या या लोकांची विचारसरणी बदलेल, परंतु तसं झालं नाही. आणि म्हणून सामाजिक लढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लढे निर्माण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक या ठिकाणी क्रांत्या केल्या. मग त्या सामाजिक क्रांत्या असतील, त्या शैक्षणिक क्रांत्या असतील. शैक्षणिक क्रांतीसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी आमचं मुलं बसलेली आहेत. सिद्धार्थ कॉलेज मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. औरंगाबादला मिलिंद कॉलेज बाबासाहेब आंबेडकर निर्माण करतात एवढ्यासाठी की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ते वाघिणीचं दूध त्या शिक्षणापासून कोसो दूर आमचा समाज एकेकाळी शिक्षणापासून कोसो दूर होता. म्हणजे या ठिकाणी मला एका कवीच्या 2 ओळी आठवतात की भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले, अरे ढोरासारखं जीणं आणि पशु समान जगणं, ढोरासारखं जीणं आणि पशु समान जगणं, गोडभर पाण्यासाठी आयुष्यभर तग धरणं. आमची काय परिस्थिती होती, गोडभर पाण्यासाठी वणवण आम्हाला फिरावं लागत होतं. आज आमच्याकडे बिस्लरी आल्यात आणि म्हणून गोडभर पाण्यासाठी आयुष्यभर तग धरणं. फार काही नाही पोटासाठी मिळत गेले, भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले. फार काही नाही, काळ्यावर पांढरं करणं जमत नव्हतं, म्हणजे आम्हाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता, शिक्षणाचा अधिकारच नव्हता, काळ्यावर पांढरं करणं जमत नव्हतं, भावनेलाही भाषा असते हे माहीत नव्हतं. आम्ही नाही पण आमचे लेख नातू शिकत गेले, भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी शिक्षणाची दारे एवढ्याचसाठी खुलं केली. बाबांनो, आज IAS IPS या ठिकाणी तुमची मुलं शिकल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेनंतर ही आमची 3री पिढी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पिढी ही संघर्षामध्ये गेली, बाबासाहेब आंबेडकरांची 2री पिढी ही संघर्षातून सावरण्यामध्ये गेली. बाबासाहेब आंबेडकरांची आमची 3री पिढी ही आता स्वतःला परिवर्तनवादी पिढी आहे, आणि या परिवर्तनवादी पिढीने आता शिक्षणाचं
श्रेय आपल्या हातामध्ये घ्यायला पाहिजे. आणि लेखणीतून खऱ्या अर्थानं माणसाचं विचार या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हाती पेन दिला. म्हणजे या जगाच्या पाठीवर असा इतिहास आहे की ज्या ज्यावेळी क्रांती झाल्या त्या त्यावेळी तलवार उपसल्या गेल्या, परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेन या ठिकाणी निर्माण दिला, तुमच्या हातामध्ये दिला आणि तुमचं आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे असं म्हणतात की हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, परंतु इथला कोपराही हल्ला नाही. बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पेन उचललात आणि या देशाचा इतिहास बदलला. बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी हा इतिहास निर्माण केला. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता बघा. बाबासाहेब आंबेडकर अनेक पत्रकारिता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कुठे नाहीयेत असं जे क्षेत्र आहे, क्षेत्र नाही की तिथे बाबासाहेब आंबेडकर पोहोचले नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर संसदपटू, वक्ते, साहित्यिक, लेखक, कादंबरीकार, पाण्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब आंबेडकर, महिलांसाठी पेन्शन, महिलांसाठी या ठिकाणी भरपगारी रजा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांसाठी योगदान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खाणकामासाठी काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऊर्जा निर्मितीसाठी योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशाची रिझर्व्ह बँकची स्थापना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चलन असू द्या, खाणकाम असू द्या, उद्योग असू द्या, साहित्य असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी कमी पडतात त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचल्याशिवाय इथला पंतप्रधान पुढे जात नाही, इथला राष्ट्रपती पुढे जात नाही. आणि म्हणून या देशाच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्या. या देशाच्या राष्ट्रपती आज एक महिला आहेत, आदिवासी समाज आहेत, द्रौपदी मुर्मू. हे अधिकार कोणामुळे मिळाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले. आणि म्हणून मुस्लिम समाजाचे एक रुबीना पटेल आहेत, महिलांसाठी काम करतात. ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारांनी विचारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजासाठी काय केलं? त्यावेळी ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक अधिकारामुळे आमची बुरखा पद्धती गेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमची द्विभार्य प्रतिबंध कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे केला आणि आम्ही त्याच्यामुळे या ठिकाणी जिवंतपणे श्वास घेऊ शकतो. या ठिकाणी शर्वरी गोखले बॅरिस्टर आहेत, ब्राह्मण समाजाचे आहेत. त्या म्हणतात मी बॅरिस्टर पदावर जर पोहोचले असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. अरे ज्या आर्टिकल 1 आहे की प्रथम भारतीय, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. आमच्या संविधान सभेत आज आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, उपासना हे देशासाठी अर्पण करत आहोत. ही जी शपथ आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या जातीसाठी, कोणत्या धर्मासाठी हे संविधान निर्माण केलं नाही, तर सर्व जातीसाठी, सर्व धर्मासाठी. आणि म्हणून कलम क्रमांक 1 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तशी तरतूद केली की आम्ही भारताचे लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगतायत. हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी राजांचा देखील या ठिकाणी आपण संयुक्त जयंती करतोय, त्यामुळे त्यांचे विचार देखील या ठिकाणी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी राजे ज्यांचे प्रेरणास्थान आहे, तुमचे आमचे प्रेरणास्थान आहेत, की ज्यांचं नाव घेतल्यानंतर छाती आमची हिमालय होते, ज्यांचं नाव घेतल्यानंतर नतमस्तक होतं, ज्यांचं नाव घेतल्यानंतर आमच्या अंगामध्ये धगधगता अंगार या ठिकाणी निर्माण होतो, असे महाराष्ट्राचे प्रेरणादायी, आशावादी, स्फूर्तिदायी असणारे असो जाज्वल्य व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. ज्या छत्रपती शिवाजी राजांचा विशाल असा दृष्टिकोन होता. आज महाराष्ट्राच्या पुस्तकामध्ये केवळ छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा 4थीच्या पुस्तकामध्ये आम्हाला शिकवला जातो, परंतु अमेरिकासारखा, पाकिस्तानसारख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा 100 मार्काला ज्यावेळी पेपर येतो त्यावेळी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी राजांच्या कार्याला ओळखू शकला नाही, परंतु बाहेरच्या देशाने छत्रपती शिवाजी राजा आदर्श राजा कसा असावा हे बाहेरच्या देशांनी ज्यावेळी पाहिलं बघा, ते छत्रपती शिवाजी राजे त्यांचे विचार आम्ही या ठिकाणी आत्मसात करायला पाहिजे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी राजांचा दृष्टिकोन शिकवला गेला नाही. आम्हाला काटकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, विशाल कोण शिकवला, परंतु शिवाजी राजांचा दृष्टिकोन शिकवला नाही. छत्रपती शिवाजी राजा एक मावळे छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या 18 पगड जातीचे होते, सगळ्या जाती धर्माचे छत्रपती शिवाजी राजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते. एका जातीचे, एका धर्माचे होते का? नाही. जर आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाचे देखील, म्हणजे जर छत्रपती शिवाजी राजांचं एकमेव चित्र काढणारा मीर मोहम्मद हा कोण होता तर जातीने मुसलमान होता. छत्रपती शिवाजी राजांना वाघ नक्की देणारा रुस्तमे जलाल हा कोण होता? जातीने मुसलमान होता.
छत्रपती शिवाजी राजांचे वकील काजी हैदर जातीने कोण होते? मुसलमान होते. छत्रपती शिवाजी राजांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान कोण होते? जातीने मुसलमान होते. एवढे सगळे जातीने जर मुसलमान असतील तर छत्रपती शिवाजी राजे हे मुस्लिम द्रष्टे कसे काय, हे चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जातं की छत्रपती शिवाजी राजे आणि मुस्लिम द्वेष हा या महाराष्ट्रामध्ये केला जातो. आणि तुमची आमची माती भडकवण्याचं काम तत्सम मंडळी ज्यावेळी करतात त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचे विचार त्यांना सांगणं खरं तर गरजेचं आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी राजांचा रायगडावर राज्याभिषेक चालू होता ना, त्या राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांचा मदारी मैतर सेवक असतो जातीने मुसलमान. छत्रपती शिवाजी राजे बोलतात त्याला मदारी मेहतरला की माझा राज्याभिषेक चालू आहे, बोल मदारी मेहतर तुझ्यासाठी मी काय करू. मदारी मेहतर म्हणतात महाराज काही करू नका, की ज्या सिंहासनावर तुम्ही बसताय ना महाराज, त्या सिंहासनावर 2 वेळचा फडकं मारण्याची अनुमती द्या. मागून मागून काय मागितलं तर छत्रपती शिवाजी राजे ज्या सिंहासनावर बसतात त्या सिंहासनावर 2 वेळचा फडकं मारण्याची अनुमती एका मुस्लिम मावळा मागतो. हे छत्रपती शिवाजी राजांचे प्राणासाठी बलिदान करणारे मावळे. छत्रपती शिवाजी राजांचा रायगडावर ज्या वेळेस रायगड बांधला ते हिरोजी इंदुलकरने आपला वाडा गहाण ठेवला आणि त्या रायगडाच्या निर्मितीसाठी हिरोजी इंदुलकरने आपले योगदान दिलं. छत्रपती शिवाजी राजे त्या राज्याभिषेकाच्या वेळी हिरोजी इंदुलकरला बोलतात, बोल हिरोजी इंदुलकर तू या ठिकाणी रायगड बांधला, तुझ्यासाठी मी काय देऊ. हिरोजी इंदुलकरचं उत्तर आहे का की महाराज ज्यावेळी तुम्ही रायगडावर याल ना, जगदीश्वराचं मंदिर आहे ना, ज्यावेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्या चढाल त्या पायऱ्यावर माझं नाव कोरण्याची अनुमती द्या. तुम्ही ज्यावेळेस त्या पायऱ्यांवर पाय ठेवाल तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी पडेल आणि मी या ठिकाणी धन्य होईल. एक एक मावळा हिरोजी इंदुलकर सारखा छत्रपती शिवाजी राजांनी घडवला. आजही रायगडच्या पायथ्यावर लिहून ठेवलेलं आहे सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर. एक एक मावळा छत्रपती शिवाजी राजांनी घडवला. हे शिवाजी राजांचा दृष्टिकोन आहे. अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक चालू होता, दृष्टिकोन बघा. या ठिकाणी खरं तर माझ्याकडे वेळ कमी आहे, कारण व्याख्यान म्हटलं तर ते केवळ अर्धा आणि पाऊण तासात नाही, परंतु आपण संयुक्त जयंती करत असताना या ठिकाणी अनेक जाती धर्माचे पण लोक आहेत, त्यामुळे छत्रपती शिवाजी राजे देखील या ठिकाणी सांगणं तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक, मी शॉर्टकट सांगणार आहे. रायगडावर राज्याभिषेक चालू होता. 2 हत्तीची पिल्लं, 2 मोठ्या हत्तींचे नगारे त्या ठिकाणी वाद्यकाम चालू होते आणि त्या प्रसंगी एक इंग्रज अधिकारी आलेला होता. त्या इंग्रज अधिकाऱ्याला राहून लावून प्रश्न पडतो की रायगड 350 फूट 1000 फूट उंचीचा रायगड, की ज्या रायगडावर माणसं देखील चालता येत नाही, अशा रायगडावर छत्रपती शिवाजी राजांनी ही 2 हत्ती एवढी मोठी नेली कशा असतील. तो राहून प्रश्न विचारतो मावळ्यांना. ते मावळे काही उत्तर देत नाहीत. शेवटी तो इंग्रज अधिकारी चिकित्सक असतात आणि तो एका मावळ्याला विचारतो की हे छत्रपती शिवाजी राजांना कसं काय जमलं. त्यावेळेस तो मावळा सांगतो की हे महाराजांचं दिव्य दृष्टिकोन आहे की ज्यावेळेस ही हत्तीची लहान पिल्लं होती त्यावेळेस ही पिल्लं आम्ही या गडावर चढवली आणि एक मावळ्याच्या डोक्यावर एक गवताची पेंडी दिली. जसा मावळा गवताची पेंडी घेऊन डोक्यावर चढत होता तसा ते हत्तीचं पिल्लं एक पुढे जात होतं. मावळा पुढे जात होता, पायरी चढत होता, हत्तीची पिल्लं जात होती आणि 1656ला रायगडाची बांधणी झाली आणि इसवी सन 1674ला छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होतो. म्हणजे 30-35 वर्षाचं दिव्य दृष्टिकोन बघा महाराजांचं. अशा प्रकारे त्या रायगडावर छत्रपती शिवाजी राजांनी ती हत्तीची पिल्लं मोठी करून राज्याभिषेकाच्या वेळेस त्या ठिकाणी आणली. हा दृष्टिकोन आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा या ठिकाणी घेतोय की नाही, हा तर खरा तर प्रश्न आहे. या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता बघा. ज्या समाजाला वाचा नव्हती आणि त्या समाजासाठी 1920 मध्ये मूक नायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता चालवली. अरे तुम्ही कोसो बाहेर फेकला होतात आणि म्हणून कोसो बाहेर समाजाला जागा करण्यासाठी बहिष्कृत भारत ही पत्रकारिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवतात आणि जागे केलेल्याला चालते करण्यासाठी पुढे जाऊन जनता प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करतात. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब ज्या महापुरुषांचे स्वाभिमान या व्यवस्थेने डिवचले त्या महापुरुषांनी क्रांतीचा बंड या ठिकाणी उगारलेला आपल्याला पाहता येईल. आपल्याला माहिती की राजर्षी शाहू महाराजांना देखील इथल्या व्यवस्थेने वेदोक्त मंत्र म्हणण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं आणि म्हणून शाहू महाराजांनी देखील बंड निर्माण केलं आणि म्हणून शाहू महाराजांची स्वाभिमान डिवचला. शाहू महाराजांनी क्रांती केली आणि रणशिंग फुंकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी गाडीतून उतरवलं, स्वाभिमान डिवचलं, बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली.
छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, स्वाभिमान डिवचलं. छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्यासाठी अविरतपणे कार्य केलं आणि क्रांती केली. ज्या ज्या महापुरुषांचे स्वाभिमान डिवचले त्या महापुरुषांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी क्रांतीच्या हत्यार उपसून खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांती निर्माण केलेलं आम्ही इतिहासाने पदोपदी या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आज भारताचं संविधान मी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी घेतो की भारताचं संविधान आज धोक्यात आहे. दिल्लीला आपल्याला माहिती की 3 वर्षापूर्वी दिल्ली येथील जंतर मंतरवर भारताचं संविधान जाळलं जातं. परंतु संविधान जाळल्यानंतर या देशाचं दुर्दैव आहे की कोणती इलेक्ट्रिक मीडिया, प्रेस मीडिया याची दखल घेत नाही. हे या भारत देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे भारताचं संविधान तो काय केवळ बौद्ध जातीसाठी संविधान आहे का? तो केवळ तत्सम धर्मासाठी संविधान आहे का? परंतु ते संविधान या ठिकाणी जाळलं जातं. परंतु बौद्ध समाजा व्यतिरिक्त कोणी या रस्त्यावर आलेलं नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि भारताचं संविधान या ठिकाणी जाळलं जातं. केवढं मोठं दुर्दैव आहे की ज्या संविधानातून तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं अधिकार आणि कर्तव्य आहेत की आज आमच्या ताई सरपंच पदावर असतील, राष्ट्रपती असतील, हे सगळे अधिकार म्हणजे शाळेपासून संसदेपर्यंत जाण्याचे अधिकार ज्या संविधानानं निर्माण केले, त्या संविधान ज्यावेळी जाळलं जातं त्यावेळेस संविधान जाळलं जात नाही तर विचार जाळले जातात आणि ते महापुरुषांच्या विचारांची हत्या होते की काय, हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी आल्याशिवाय बांधवांवर राहणार नाही. आणि म्हणून संविधान ह्या संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही खरं तर एकत्र या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हाला मूलभूत अधिकार दिला, मतदानाचा अधिकार. हा मतदानाचा अधिकार बजावत असताना, हे कर्तव्य पार पडत असताना एक वय वर्ष 21 या देशातील प्रत्येकाला त्यांनी तो मताचा अधिकार दिला. म्हणजे आपण इंग्लंडचे गौगवे करतो, अमेरिकेसारख्या देशाचे गौरव करतो की हे राष्ट्र प्रगतशील आहेत, विकसित आहेत आणि भारत देश आजही विकसनशीलच्या टप्प्यावर आहे. परंतु हे देश जरी प्रगत जरी असले ना तरी 1865 पर्यंत अमेरिकासारख्या ठिकाणी मताचा अधिकार दिला गेला जात नव्हता. अमेरिकासारख्या ठिकाणी, इंग्लंड सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मताचा अधिकार नव्हता आणि त्या ठिकाणी स्त्रियांनी देखील मताच्या अधिकारासाठी त्या ठिकाणी त्यांच्यावर रणगाडे या ठिकाणी फिरवलेले आपल्याला इतिहासाची पानं चालल्यानंतर लक्षात येईल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वय वर्ष 21 या देशातील प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. सायमन ब्युरो कमिशन ज्यावेळी या भारत देशामध्ये आलं त्यावेळी त्यांनी प्रश्न केला गांधी नेहरूंना की या देशाच्या कोणत्या लोकांना मताचा अधिकार द्यावा. 3 या ठिकाणी मार्ग सांगितले की पहिलं की या देशातील 8वी पास असणाऱ्याला मताचा अधिकार द्या. दुसरं, या देशातील राजे रजवाडे असतील यांना मताचा अधिकार द्या. तिसरं की या देशातील जे लोक टॅक्स पे करतात, आयकर टॅक्स सरकारला बहाल करतात त्यांना मताचा अधिकार द्या. ही गोष्ट ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना समजते, बाबासाहेब आंबेडकर ताडकन त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी गांधी सरकारला विरोध करतात, सायमन ब्युरो कमिशनला विरोध करतात. हे असं चालणार नाही. अरे व्यवस्थेने ज्या समाजाला शिक्षण दिलं नाही, जो समाज शिक्षणच शिकला नाही, तो नोकरीत नाही, तो टॅक्स पे कसा करणार? जो समाज शिकलाच नाही तो 8वी पास होणारच कसा? आणि म्हणून या देशातील अशा माणसाला वय वर्ष 21 वर्ष ज्याला पूर्ण आहेत त्याला मताचा अधिकार द्या, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठणकावून त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठे तुमच्या करता बघा हत्यार दिले की मताच्या अधिकाराच्या माध्यमातून आपण आज खऱ्या अर्थानं मताचा अधिकार बजावतो आणि आपल्याला हवं ते सरकार या ठिकाणी निर्माण करण्यासाठी या ठिकाणी काम करतो. महात्मा फुलेंचं संघर्षमय जीवन, तथागतांचं संघर्षमय जीवन, हे सगळे महापुरुषांचे जीवन हे कसे आहेत? संघर्षमय जीवन आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीवर बोलत असताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीवर बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक क्रांती देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे या देशामध्ये महात्मा फुलेंचं मार्टिन ल्युथर किंग असं म्हटलं जातं की ज्या मार्टिन ल्युथर किंगने समतेसाठी अविरतपणे काम केलं आणि ज्या महात्मा फुलेंनी या खऱ्या अर्थानं काम केलं, गोरगरिबांसाठी शाळा निर्माण केल्या आणि त्यांना गुरु मानले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे तुम्ही आम्ही या ठिकाणी चेले आहोत की काय? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची काही प्रेरणादायी वाक्य या ठिकाणी मला आठवतात की 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. कारण शेळीचा कुणीही बळी दिला जातो